नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अहमदनगर फोर्जिंग कंपनीच्या पाठीमागील डोंगरावर बेवारस स्थितीत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय. चाकण आपदा मित्र व रुग्णवाहिका चालकांनी सदरचा मृतदेह अत्यंत शिताफीने डोंगरावरून खाली आणला आहे. संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत महाळुंगे पोलिसांकडून तपास सुरू आहे. भरधाव वेगातील पीएमपीएमएलच्या बसने धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण तालुका खेड जवळ घडली. आशा सुनील लष्करे, वय वर्ष 38, राहणार बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण असे अपघातात मृत्यू पडलेल्या महिलेचे नाव आहे. मच्छिंद्र दत्तात्रय सोनार, वय वर्ष 52, राहणार वाडा रोड, राजगुरुनगर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी बसचालकाचे नाव आहे. रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास आशा लष्करे या बालाजीनगर बस थांब्याजवळ रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएल बसने क्रमांक MH14 HU 4783 या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात आशा यांचा मृत्यू झाला, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेडच्या पश्चिम भागात होत असलेल्या पावसाने चासकमान धरणातून विसर्ग सुरू आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार धरणातील विसर्गात सातत्याने बदल होत असल्याचा धरण प्रशासनाकडून सांगण्यात आला. खेड तालुक्यातील भोमाळे खालचे व भोमाळे वरचे या दोन गावांना जोडणाऱ्या भीमा नदीच्या पुलावरील पुलाचे गेले 3 वर्षांपासून पुरामुळे कठडे तुटले आहेत. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील अजूनपर्यंत दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी पुणे लाईव्हकडे केल्या आहेत. प्रशासनाने तातडीने या दुर्गम भागातील समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. चाकणमधील विविध वाईन शॉपच्या समोर सर्रास मद्यपी मद्यपान करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. प्रशासनाचे व उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षाने अशा घटना घडत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मद्यपी मंडळींनी अशा मद्यविक्रीच्या दुकानाच्या समोरच आडोशाला किंवा वाहनात मद्यप्राशन करण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. लोकसभा निवडणूक काळात कर्तव्यावर असलेले सहशिक्षक संतोष जोशी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. या कुटुंबास जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून 15 लाख रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीचा धनादेश खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, खेड उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे यांच्या हस्ते कुटुंबास सुपूर्द करण्यात आला. राजगुरुनगर नगर परिषदेकडे फायर बुलेट दाखल झाली आहे. अरुंद आणि गल्ली बोळात एखादी आगीची घटना घडली तर त्वरित अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचण्यापूर्वीच या फायर बुलेटच्या माध्यमातून घटनास्थळी पोहोचण्यास मदत होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिली. याचा डेमो केदारेश्वर मंदिर परिसरात करण्यात आला. अशीच फायर बुलेट आळंदी नगर परिषदेच्या अग्निशमन ताफ्यात दाखल झाली आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी 7,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,000 रुपये लाच स्वीकारताना खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक येथील पशुधन पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. बंडू बबन देवकर, वय 43, पद पशुधन पर्यवेक्षक, कुडे बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे असे पशुधन पर्यवेक्षकाचे नाव आहे. ही कारवाई 6 ऑगस्ट रोजी 1:15 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय रुग्णालय केली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकणमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरूच. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी 7 ऑगस्ट 2024 रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. चाकणमधील आंबेठाण चौक भागातील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. रस्त्याच्या लगतची सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात आली. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून रस्त्याच्या दुतर्फा 22.5 मीटरच्या आत येणारी सर्व अतिक्रमणे सरसकट काढण्यात आली. चाकणच्या आंबेठाण चौकातील वाहतूक पोलिसांची पोलीस चौकी देखील वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने काढण्यात आली. सदरची चौकी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वाहतुकीस अडथळा ठरणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आली आहे. यावेळी प्रशासनातील अधिकारी व पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
पोलीस, चाकण नगर परिषद सह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण काढले जात आहेत. यामुळे या चौकाने मोकळा श्वास घेतला असून आता या भागातील विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठी महावितरण विभागाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. दरम्यान सदरच्या कारवाईवेळी रस्त्याच्या मध्यापासून 22.5 मीटर अंतराच्या बाहेरील देखील अतिक्रमणे काढण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. मी मंगलताई विश्वनाथ शेवकरी, मी महिला मंडळाचं काम करते आणि वधूवर सूचक केंद्राचं माझं ऑफिस आहे. ते मला म्हणले कारवाई करणार आहे. 22.5 फुटाचं मोजून माप टाकलं त्यांनी. 22.5 मीटरचं माप टाकलं, फोन केली. म्हणले त्याच्या पलीकडे तुम्ही तुमच्या मनाने काढून टाका. तिथं कोणी ते काय कोणी शेटरच्या बाहेर आहे 2 मीटर 2 फूट. आणि मला म्हणलं की तुम्ही तुमचं काढून घ्या, बाकीचं राहिलेलं उद्या. म्हणलं ठीक आहे. मला बाजूला काढलं. डायरेक्ट कुणाचं तरी आमच्या दुश्मनाचं भावकीचं कुणाचं ऐकून त्यांनी डायरेक्ट तोडून टाकलं. मला न विचारता तोडून टाकलं त्यांनी. मी एवढं सांगून सुद्धा ऐकलं नाही त्यांनी. त्यांना म्हणलं मी उद्या स्वतः हाताने काढून घेते. मी तुमचं आहे ना जास्त तर पूर्ण काढून घेते म्हणलं. मला फक्त टाइम द्या, 4 वाजेपर्यंतच टाइम द्या म्हणलं. त्यांनी पूर्ण न ऐकता काढून टाकलं. आणि मापाच्या इकडं होतं ना जे 4 फूट मी कालच काढून घेतलं. त्यांच्या मापाचे तिकडं होतं माझं बाहेर, तेवढं कालच काढून टाकलं मी. भामा आसखेड धरणातील विसर्गानंतर मोठे मासे मिळू लागले आहेत. तब्बल 3 ते 4 किलो वजनाचे मिरगल मासे मच्छीमार बांधवांच्या हाती लागत आहेत. सध्या श्रावण असला तरी मांसाहार करणाऱ्या मंडळींचे हे चवदार मासे खरेदीसाठी झुंबड उडत आहे. चाकणमधील मासे बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर मिरगळ मासे विक्रीस आल्याचे चित्र सोमवारी पाहावयास मिळाले. या माशांच्या पाठीवर तांबूस नारंगी रंगाची झाक पाहावयास मिळते. रहू माशापेक्षा अधिक चवदार मानल्या जाणाऱ्या या माशाला श्रावणात देखील 250 रुपये एवढा किलोला भाव मिळत आहे. धरणातून विसर्ग होताना चढणीला हे मासे मिळून येतात. मिरगाच्या चढणीचे मासे म्हणून देखील मिरगल माशाला ओळखले जाते. आरोग्यदायी आणि चवदार मासा म्हणून खवय्ये हे मासे आवर्जून खरेदी करताना दिसत आहेत. निगोजे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोमनाथ बेंडाले यांची तर उपाध्यक्षपदी पूजा कान्होरकर व राणी येळवंडे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाट्यापासून राजगुरुनगरकडे जाताना विरुद्ध दिशेला 400 मीटरवर हे धोकादायक वडाचे झाड आहे, जे कधीही पडून अपघात होऊ शकेल. तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई करून झाड काढण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पुणे नाशिक महामार्गावरील कासारवाडी नाशिक फाटा ते राजगुरुनगरपर्यंतचा मार्ग एलिव्हेटेड उन्नत करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भोसरी, मोशीपासून चिंबळी, कुरुळी, चाकण ते राजगुरुनगर आदी भागात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार असून या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे निष्कासित करण्याचा सपाटा प्रशासनाने लावलाय. एकूणच या कॉरिडॉरचा फायद्याने काय होणार, सद्यस्थिती काय आहे याबाबत स्थानिक पत्रकारांशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितले पाहूयात. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाची सुरुवात कासारवाडीतल्या नाशिक फाटा इथून होते. तिथून त्याचं खेडपर्यंतचं अंतर 30 किलोमीटर. या मार्गावरती जी वारंवार वाहतूक कोंडी होते त्यातून मार्ग काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हा 8 लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रस्तावित केला होता. मागच्या आठवड्यात त्याला मंजुरी मिळाली. आता बांधा, वापरा आणि हस्तांतर करा म्हणजेच BOT तत्वावरती हा कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. हा मार्ग कसा असेल तर नाशिक फाटा ते खेडपर्यंत सिंगल पिलर 8 लेनचा एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. एलिव्हेटेड मार्गाच्या खाली मुख्य रस्ता आणि दोन्ही बाजूला सेवा रस्ते असणार आहेत. 2 पॅकेजमध्ये याची बांधणी करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे. त्याच्यातल्या पहिल्या पॅकेजमध्ये नाशिक फाटा ते चाकण असा 16 किलोमीटरचा हा रस्ता आणि त्यानंतर दुसऱ्या पॅकेजमध्ये चाकण ते खेड हा 13 किलोमीटर रस्त्याचं काम करण्यात येणार आहे. आता भोसरीच्या राजमाता जिजाऊ उड्डाण पूल जो आहे त्याच्यावरून हा एलिव्हेटेड मार्ग उभारण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे. चाकणच्या रस्त्याच्या संदर्भात आपण जर बोललो तर चाकणच्या चौकात ग्रेड सेपरेटर टाकण्यात येणार आहेत. सध्याचा रस्ता, त्याच्यानंतर पुणे नाशिक महामार्ग एलिव्हेटेडचा पहिला मजला, त्याच्यानंतर तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचा एलिव्हेटेड दुसरा मजला
आणि पादचारी मार्ग अशा पद्धतीनं या मार्गाचं नियोजन असणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रस्त्याच्या लगतच्या अतिक्रमणं काढून होणाऱ्या या कॉरिडॉरचा फायदा काय, असाही प्रश्न काही लोक विचारतात. प्रशासनाकडून त्याच्याबाबत जे सांगण्यात येते त्याच्यानुसार चाकण पिंपरी चिंचवड भोसरी औद्योगिक परिसरासाठी हायस्पीड कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होईल. वाहन उद्योगाची पंढरी समजल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक परिसरातील जी प्रचंड वाहतूक कोंडी आहे, जिचं मागचं 20 वर्ष चर्चा होती, ती वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक लॉजिस्टिक त्याचप्रमाणे वाहतूक कार्यक्षमता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. या भागातील प्रस्तावित जे रिंग रोड आहेत ते कार्यरत झाल्यानंतर नगर रस्ता सोलापूर सातारा मुंबई महामार्गासह द्रुतगती मार्ग या ठिकाणी जोडला जाणार आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. चाकणमधली वाहतूक कोंडी सुटल्याने पुणे नाशिक प्रवासाचा जो वेळ आहे तो कमी होणार आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडपासून चाकण राजगुरुनगरपर्यंतच्या विकासाला गती मिळण्यास मदत होईल असं सुद्धा या कॉरिडॉरच्या फायद्याच्या संदर्भात प्रशासनाकडून सांगितलं जाते. त्याच्यानंतर आता या रस्त्याची सद्यस्थिती काय हे जर आपण बघितलं तर नाशिक फाटा ते खेडपर्यंत आता सध्याचा रस्ता 4 पदरी आहे. काही ठिकाणी सेवा रस्त्यांमुळे तो 6 पदरीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. भोसरीतला जो राजमाता जिजाऊ उड्डाण पूल आहे त्याच्या दोन्ही बाजूला सद्यस्थितीत सेवा रस्ते आहेत. चाकण परिसरातसुद्धा दोन्ही बाजूला सेवा रस्ते आहेत, पण त्याच्यावरती झालेले अतिक्रमण, तिथंच होणारं पार्किंग यामुळे ते सेवा रस्ते उपयोग शून्य आहेत. चाकणमधल्या तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकात ज्यावेळेला हा हायवे झाला होता त्यावेळेला उड्डाण पूल करण्यात आले होते, मात्र ते तत्कालीन राजकीय हस्तक्षेपाने काही व्यावसायिक मंडळींच्या सोयीसाठी चौक सोडून अन्यत्र केले गेले. त्याच्यामुळे ते उड्डाण पूल 100% उपयोग शून्य ठरले. उड्डाण पूल हवेत आणि वाहतूक कोंडी रस्त्यावरती कायम अशी काही परिस्थिती मागची 20 वर्ष या भागातले नागरिक अनुभवत आहेत, अशी सद्यस्थिती आहे. त्याच्यानंतर नाशिक फाटा ते मोशी इंद्रायणी नदी पुलापर्यंत रुंदीकरणासाठी यापूर्वीच महापालिकेने त्यांची बांधकामं हटवलेली आहेत. आता ती चाकण परिसरामध्ये त्या अनुषंगाने कारवाई सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे भोसरी लांडेवाडी चांदणी चौक PMT चौक धावडी वस्ती मोशीचं गावठाण भारतमाता चौक खेड तालुक्यातला चिंबळी फाटा कुरळी फाटा चाकण चौक आंबेठाण चौक या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होते अशी सध्याची या रस्त्यावरची सद्यस्थिती आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये बुधवारी 7 ऑगस्ट 2024 रोजी कांद्याच्या आवाकेत घट होऊन दरामध्ये 200 रुपयांची वाढ झाली आहे. राजगुरुनगर शहरात घरगुती गॅस पाईपलाईनची सुरुवात झाली आहे. श्री गुरुदेव साम्राज्य गृहनिर्माण संस्थेमध्ये खासगी कंपनीचा घरगुती गॅस पाईपलाईनची सुरुवात झाली. राजगुरुनगर शहरातील श्री गुरुदेव साम्राज्य गृहनिर्माण संस्थेमध्ये सदनिका धारक यांच्यासाठी पाईपलाईनद्वारे घरगुती गॅसची सुरुवात करण्यात आली. चाकण ते राक्षेवाडी काळूस रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने या रस्त्याचे काम न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी काय सांगितलंय पाहूयात. शासनाला विचारल्यावर सांगतात रोड मंजूर झालेला आहे, साईड पट्ट्यांची कामं झालेली राक्षवाडीपर्यंत, पण सध्या चाकणपासून तर राक्षवाडीपर्यंत जर हा रोड पाहिला तर आपण नक्की चाकण नगर परिषद आहेत का हा मोठा प्रश्न पडतो. या रस्त्यावर वाढणारी वर्दळ झालेली आहेत. काळूसची लोक येतात. मधला पूल झाल्यापासून आपल्या चाकणमध्ये वैभव टाकणार एवढं मोठं कॉलेज आहे, ज्याच्यात तुमच्या आमच्या सगळ्यांचं आतापर्यंत कॉलेज झालेलं आहे, त्याची सुद्धा जपणूक करता येत नाही प्रशासनाला. रस्ता खड्डे बुजवायचं तात्पुरतं काम करतात आणि आता जर पाहिलं तर 4-5 ॲक्सिडेंट झालेले आहेत. तिथून पुढे होणाऱ्या ॲक्सिडेंटला किंवा अपघाताला जबाबदार कोण आहे? स्थानिक प्रशासनाची त्याची जबाबदारी घ्यावा. उद्याच्या उद्या जर खड्डे नाही बुजवले तर या ठिकाणी समस्त राक्षवाडी आगरवाडी आणि त्या आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम उद्या हाती घेण्यात येईल. एवढंच प्रशासन लवकरात लवकर नगरपालिका असो किंवा PWD कुणी ज्याला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्हाला जर लवकर काम करता येत नसेल तर कमीत कमी तुम्ही खड्डे तरी बुजवा, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे त्यांना. झालं नाही मग हे कधी हे करणार असतं काम, ज्यावेळेस एखादा अपघात होईल त्यावेळेस बरं स्थानिक लोकांचं सहकार्य भरपूर आहे. सहकार्य असून आणि हे कारण सांगतात की पाऊस पडतो हे पडतो काय, तर आमचं म्हणणं असं होतं जिथं कुठं तुम्ही काम चालू करता ते स्टेप बाय सरळ त्या हिशोबाने घ्या ना काम. तुम्ही तर 200, 100 मीटरचं काम देता ठीक आहे, काय हरकत नाही, पण ते देत असताना स्टेप बाय स्टेप घ्या. आता तुमचं महात्मा फुले नगरमधून काम झालं, निलेश कडाच्या घरापर्यंत झालं, तिथून पुढं पुढचं काम जे राहिलं तर कॉलेज पण राहिलं पुलापर्यंत, त्या पुलापासून त्याच्या पुढं परत काम चालू झालं. म्हणजे अशी जे ठिकळं लावायची कामं चाललेली आहे ती चुकीचं आहे ना. ठीक आहे तुम्ही टेंडर वेगवेगळे भरलेले, आम्हाला आनंद आहे वेगवेगळ्या माणसाला काम देता, पण ज्यावेळेस तुमचं काम चालू होतं त्यावेळेस तुमचे अधिकारी तिथे हजर नसतात. जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यांच्या मनानेच आपला कारभार चाललेला असतो.
म्हणलं जायचं, मग आता ह्या रस्त्याचं नेमकं पुढचं काम कशामुळे रखडलंय काय सांगाल? सध्या या रस्त्याचं काम पाऊस असल्यामुळे रखडलेलं आहे. तरी आम्ही प्रशासनाला विनंती केली की निदान खड्डे तरी बुजवा, जेणेकरून पावसात लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होणार नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही गेले 15 दिवस झाले, पण प्रशासन म्हणावं असं प्रतिसाद देत नाहीये. जरी उद्या नाही बुजवलं तर आम्ही सगळे ग्रामस्थ काळू, सासन, राक्षवाडी, आगरवाडी, पटरवाडी सगळ्यांच्या वतीने इथं उद्याच्या उद्या जर खड्डे नाही बुजले तर वृक्षारोपण कार्यक्रम करणार आहे. निलेश काळेंच्या घराच्या तिथपर्यंत झाला, पण पुढचं राहिलंय, काय नेमकं कारण आहे सांगते? काय माहिती आहे तुम्हाला काय कारण आहे नेमकं? नाही कारण नाही, त्यांनी असं कारण दिलं तर त्यांना विचारणा केली की तो रस्ता पूर्ण करा, तर त्यांनी असं सांगितलं की पाऊस चालू असल्यामुळे संबंधित रस्त्याला थोडी अडचण होत आहे, त्यामुळं पाऊस उघडल्यानंतर रस्ता करणार आहे. स्थानिक रहिवासी बोलतोय. तर माझी ॲक्टिव्हा गाडी, माझा छोटासा व्यवसाय असल्या कारणाने मी जाय करत असतो या रोडनी. तर ह्या ॲक्टिव्हा गाडीचं घेअर बेरिंग कधी तुटत नाही. शोरूमवाल्यांनी सांगितलं ही घेअर बेरिंग ही कधी जवळजवळ लाखातून एखादी गाडी तुटती. तर तुम्ही राहता कुठं? तर मी सांगितलं धाडगे बस्तीला राहतो, आगरवाडी रोडला. तर ते म्हणले तुमचा रोडची अवस्था दयनीय आहे, त्यासाठी त्याशिवाय ही घेअर बेरिंग तुटू शकत नाही, कारण की ही लाखातून एखादी गाडी तुटू शकते. शोरूमला नेली गाडी तर ती बेरिंगला मला 15 दिवस लागले मिळायला. तिथून नंतर काही गोष्टी होण्याच्या अगोदर तुम्ही करा ना चांगली कामं, म्हणजे जेणेकरून लोकांना आज नगर चाकण प्रगतीच्या पथावर असताना सुद्धा या अशी अधोगती जर दिली तर बाहेरची लोकांची वस्ती कशी वाढणार, लोक डेव्हलप कशी होणार? लोक विचार करतात की इथं जागा घ्यायची कशाला, इथं यायचं कशाला. म्हणजे इथं मोठ्या नगर, इथं यामडेशी आहे आशिया खंडातली एवढी मोठी, पण या अशा रस्त्याच्या, लाईटीच्या, कचरा समस्या, पाणी समस्या, या सगळ्या समस्येमुळे इथील रहिवाशांना तर त्रास आहेच, पण बाहेरची लोक सुद्धा आवळा विचार करतात की इथं येऊ नको. इथं या मेडिसीनमध्ये इथं कामं करायची, इथं राहायचं, लाख रुपये 50,000 रुपये पगार घ्यायचा. शिकल्या सगळे लोक या मेडिसी माळुंगीसारखा राहतात आणि राहतात कुठं? पिंपरी चिंचवडला. तर त्यांना जर आम्हाला ग्राउंड रिपोर्ट आम्हाला माहित असतो तर विचारलं तेव्हा त्यात चाकण इथं फक्त औद्योगिक नगरी म्हणून ठीक आहे, पण इथं राहण्याच्या अजिबात लायकीचं नाहीये. इथं लाईटीची नाही समस्या नाही, इथं कचरा कुठं टाकावा त्याची समस्या, घंटा गाडी वेळेवर येत नाहीये, रस्त्याची समस्या, म्हणजे सगळ्या समस्या आहेत. आणि पिंपरी चिंचवडला ह्या सगळ्या समस्येचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. म्हणून आम्हाला राहायला तिथं आवडतं, पण काम करायला इथं आवडतं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये बुधवारी 7 ऑगस्ट 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक झालेली आहे. परंतु आता श्रावण मास चालू झाल्यामुळे या ठिकाणी लोक शुद्ध शाकाहारी भाज्या वगैरे खातात, त्याच्यामुळे भाजीपाल्याला थोडी मागणी जास्त आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो झालेली, फुलावर सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगे असेल, वांगी सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. टोमॅटो सुद्धा 25 ते 30 रुपये किलो झालेले, कारली 30 ते 35 रुपये किलो झालेले, गवार असेल, गवार सुद्धा 70 ते 80 रुपये किलो झालेले, दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो झालेला आहे, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो झालेला आहे, शेवगा असेल, शेवगा सुद्धा 40 ते 60 रुपये किलो झालेला आहे, मिरची सुद्धा 40 ते 45 रुपये किलो झालेली आहे, दोडका सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे, शिमला सुद्धा मिरची 30 ते 40 रुपये किलो झालेली आहे, श्रावणी घेवडा सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे, वालवड 50 ते 55 रुपये किलो झालेली आहे, चवळी 30 ते 40 रुपये किलो झालेली आहे, तोंडली सुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवर सुद्धा 40 ते 45 रुपये किलो झालेले आहे, पावटा सुद्धा 50 ते 55 रुपये किलो झालेला आहे, भेंडी असेल, भेंडी सुद्धा 40 ते 45 रुपये किलो झालेले आहे, गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे, घोसाळे सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे, बीट सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे, काकडी सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे, पापडी असेल, पापडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वाटाणा सुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे. सर्वसाधारण फळभाज्याची ही स्थिती आहे. पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये कोथिंबीर 5 ते 10 रुपयापर्यंत गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. मेथी भाजी असेल 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक सुद्धा 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.